आज आपण बोलूयात ह्या जगातल्या सगळ्यात सुंदर नात्याबद्दल, जे आहे सासू सुनेचं नातं. भांडणं, मजा मस्ती, खेचणं, हे ते त्याचं मिक्सचर आहे ते नातं. सो पण सगळ्यात एक डीप गोष्ट जी मला जाणवली आहे, मी आसपास ज्यांना बघते त्याच्यामधली, ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो माणूस कधीच ही गोष्ट विसरत नाही की जेव्हा त्याची वाईट वेळ असते आणि तेव्हा त्याला लोकांनी कसं ट्रीट केलेलं असतं हे माणूस कधीच विसरत नाही. सो एखादी मुलगी 20-25 वर्ष तिच्या घरी राहून, माहेरी राहून जेव्हा ती सासरी येते, सो तिच्या बेसिक अपेक्षा असते की तिला प्रेम करावं आणि तिला माया द्यावी आणि तिला आपलंसं करून घ्यावं. त्यावेळी जी सासू असते ती असते इगो आणि ॲटिट्यूडमध्ये, की आता मी झाले सासू, मी आता माझ्या सुनेवरती रुबाब गाजवणार आणि सगळ्या गोष्टी जाणार. आणि तिला समजत नाही की सगळ्या गोष्टी ही सून लक्षात ठेवणार आहे. आणि जेव्हा त्या सासूला गरज असेल, जेव्हा तिच्या म्हातारपणी की सुनेने तिची सेवा करावी, तेव्हा ती सुनेला सगळं आठवणार आहे. सो जेव्हा सुनेला आपुलकीची मायेची गरज होती तेव्हा तुम्ही ती नाही दिलीत. मग तुम्ही जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा असं कसं एक्सपेक्ट करता की सुनेने तर मुलीसारखं वागलं पाहिजे, आम्ही कितीही बोलू तरी तिने सगळं सहन केलं पाहिजे. नाही, असं नाही चालत ना. सो राहिला मुद्दा हा की प्रश्न आहे विचारसरणीचा. आपण कुठली विचारसरणी घेऊन जगत असतो, आपण माणूस म्हणून आपण कुठल्या विचारांचे आहोत. किती एक्झाम्पल बघितलेत की उच्च शिक्षित लोक, श्रीमंत लोक, पण त्यांचे विचार एकदम तुच्छ लेवलचे. की जर एखाद्या मुलीला बाळ होत नाहीये तर त्यावेळी तिच्या सोबत राहायला पाहिजे, ती कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात आहे ते ॲज अ बाई म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे. पण किती सारे असे केसेस आहेत त्याच्यामध्ये सासूच असं बोलते की नाही नाही, तू जा घर सोडून, तू बाळ नाही देऊ शकत आम्हाला, आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न करू. आणि त्याच समाजामध्ये गरीब, कमी शिकलेले लोक पण मी अशी बघितल्यात, अशा सासवा मी बघितल्यात की ठीक आहे, नाही होत ना, असू दे ना, या जगामध्ये किती सारे अनाथ लोक आहेत, आपण त्यांना आपलंसं करू. सो एका समाजामध्ये राहणारे हे दोन विचारसरणीचे लोक आहेत. सो प्रश्न हाच आहे की आपण कुठच्या विचारांना घेऊन चालतो आणि आपण दुसऱ्यांना कसं वागवतो. सो जेव्हा आपण सुनांना मुलीसारखं ट्रीट करू तेव्हा सुना तुम्हाला आईसारखं ट्रीट करतील. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या लास्ट स्टेजला असाल किंवा जेव्हा तुम्ही थकलेला असाल तेव्हा ती सून नक्कीच तुमचं आई म्हणून सगळं सेवा करेल. पण जेव्हा तिला गरज असेल तेव्हा जर तुम्ही प्रेम दाखवलं नाही तर ती शेवटपर्यंत ते लक्षात ठेवेल. आणि हे माझं तर लग्न झालं नाहीये पण मी हे बघते आणि ही खूप बेसिक गोष्ट आहे. म्हणजे सासू सून लग्न हे तर वेगळी गोष्ट झाली, पण बेसिक ह्युमन नीड जी असते आणि जे आपण लक्षात ठेवतो की आपल्याला कसं वागवलं गेलंय त्या माणसाने, तेच शेवटपर्यंत लक्षात राहतं आणि आपण ते मनात घेऊन चालतो कुठे ना कुठेतरी. सो माझं असं म्हणणं आहे की हे खूप छान नातं आहे. तुम्ही मजा मस्ती करत, थोडीशी टिंगल टवाळकी करत ह्यावं पुढे.